जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे जे पत्र सध्या इश्यू होत आहे, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे शिक्षक भरतीमध्ये ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे, तसंच बघा काही जिल्हा परिषदमध्ये सध्या समुपदेशन देखील झालेलं आहे आणि समुपदेशनामध्ये त्यांना बघा जे महत्त्वाचं जे काही समुपदेशन करून त्यांना साडा देखील या ठिकाणी बघा मिळालेला आहे। किंवा काही ज्या जिल्हा परिषद आहे तर त्याच्यामध्ये ज्यांना समुपदेशन होऊन प्रत्यक्ष जे काही तालुके असेल, पंचायत समिती असेल तर त्या मिळालेल्या आहे, पण प्रत्यक्ष काही जिल्हा परिषदेमध्ये सध्या जे काही ऑर्डर आहे तर ती ऑर्डर सध्या मिळालेली नाही। तसंच बघा एक महत्त्वाचं पत्र सध्या जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात या ठिकाणी आपल्यापर्यंत आले आहे। तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं यवतमाळ जिल्हा परिषदची या ठिकाणी एक अपडेट आहे। तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद यवतमाळचं हे पत्र 15/3/2024 इश्यू करण्यात आलं होतं। तर ह्याच्यामध्ये बघा कार्यालयीन सूचना पत्रक म्हणून आहे, तर ह्याच्यात महत्त्वाच्या ज्या काही सूचना देण्यात आल्या आहे, ज्यांचं सिलेक्शन जिल्हा परिषद यवतमाळमध्ये झालेलं असेल तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाचं पत्र आहे, कारण त्यांना बघा परत ह्या ठिकाणी बघा बोलवण्यात आलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतात की माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील जे पत्र होतं, या ठिकाणी जे पत्राचा क्रमांक देण्यात आला आहे 106 पदभरती संदर्भात, ते होतं 25/2/2024 नुसार पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक सरळ सेवा भरती प्रक्रियेतील यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांचं समुपदेशनाद्वारे दिनांक 6/3/2024 रोजी पदस्थापना देण्यात आली आहे। म्हणजे ह्या ठिकाणी जे महत्त्वाचं समुपदेशन बघा झालं होतं तर ते होतं 6/3/2024 रोजी या ठिकाणी पदस्थापना देखील या ठिकाणी देण्यात आली होती। तर सदर जे काही उमेदवार आहे ते नियुक्तीकरिता 100 रुपयाचा स्टॅम्प या ठिकाणी बघा महत्त्वाचं दिलं आहे। ज्या उमेदवारांचं सध्या नियुक्ती झालेली आहे तर त्यांनी बघा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर दिलेल्या नमुन्यात टंकलिखित करून आणावी, तसेच मूळ कागदपत्रासह दिनांक बघा जे देण्यात आलं हे 20/3/2024 सकाळी 11 वाजता बोलवण्यात आले होते, परंतु निवडणूक कार्यक्रमामुळे कर्मचारी व अधिकारी यांचे निवडणूकबाबत प्रशिक्षण असल्याने आपण दिनांक 21/3/2024 सकाळी 11 वाजता स्थायी सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे उपस्थित राहावे। म्हणजे ह्या ठिकाणी बघा ज्यांचं सिलेक्शन जिल्हा परिषद यवतमाळमध्ये सध्या झालेलं आहे शिक्षक सेवकाचं, तर ह्या ठिकाणी बघा त्यांना महत्त्वाचं जे काही नियुक्तीसाठी या ठिकाणी बघा 100 रुपयाचा जो स्टॅम्प आहे तर तो स्टॅम्प पेपर दिलेल्या नमुन्यात या ठिकाणी टंकलिखित करून आणायचा होता आणि त्याच्यामध्ये बघा मूळ कागदपत्रासह जे काही उपस्थित राहण्यासंदर्भात 20/3/2024 या ठिकाणी बघा डेट देण्यात आली होती। तर ती 20/3 या ठिकाणी महत्त्वाचं जे निवडणूक कार्यक्रमाचं या ठिकाणी बघा कर्मचारी आणि अधिकारी यांचं महत्त्वाचं प्रशिक्षण सध्या सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी बघा 20 तारखेला या ठिकाणी न जाता त्यांनी डेट बदलली आहे। तर उमेदवारांनी 21/3/2024 रोजी 11 वाजता जे काही स्थायी सभागृह आहे जिल्हा परिषद यवतमाळ तर ह्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, जो काही 100 रुपयाचा टंकलिखित स्टॅम्प घेऊन। तर ह्याच्यामध्ये बघा तसेच बघा पुढचं तिथं देण्यात आलं आहे की तसेच ज्या उमेदवारांची निवड समांतर आरक्षण अंतर्गत जसे की बघा खेराडू असतील, दिव्यांग असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या अंतर्गत झाली अशा उमेदवारांचे प्रारूप सोबत जोडलेले आहेत, त्या उमेदवारांची पत्रामध्ये नमूद जे काही सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सदर प्रमाणपत्र जे काय आहे ते प्रमाणित केल्याशिवाय त्यांच्याकडून 100 रुपये स्टॅम्प पेपर मूळ कागदपत्र घेता येणार नसल्यामुळे सदर उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र प्रमाणित करून तात्काळ या कार्यालयात सादर करावी, जेणेकरून त्यांना प्रथम नियुक्ती आदेश निर्गमित करता येईल। तर ह्यासाठी महत्त्वाचं हे 2 पॉईंट देण्यात आले आहे। तर एक आहे तो ज्यांचं समांतर आरक्षणामध्ये निवड झाली आहे तर त्यांनी बघा प्रथम जे महत्त्वाचं जे काही सक्षम अधिकारी आहे तर त्यांच्याकडून जे प्रमाणपत्र असेल तर ते ह्या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचे आहे, त्यानंतरच त्यांना महत्त्वाचं जे काही नियुक्ती आदेश आहे तर तो ह्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आणि जे ह्या ठिकाणी बघा ज्यांचं सिलेक्शन महत्त्वाचं या ठिकाणी समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सध्या झालेलं आहे, म्हणजे जे या ठिकाणी खेराडू किंवा दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ह्या जे समांतर आरक्षणामध्ये सध्या मोडत नाही आणि त्यांचं सर्वसाधारणमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे तर त्यांना 100 रुपयाचा जो स्टॅम्प आहे तर त्यांनी नमुना देखील दिला होता, तर त्या नमुन्याच्या आधारावर टंकलिखित करून तुम्हाला तो सदर जो 100 रुपयाचा स्टॅम्प आहे आणि मूळ कागदपत्र घेऊन सध्या जी डेट देण्यात आली आहे 21/3/2024 सकाळी 11 वाजता या ठिकाणी बघा स्थायी सभागृह जिल्हा परिषद या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तर ही डेट एकदा तुम्ही लक्षात घ्या, कारण जी मागे 20 तारखेला या ठिकाणी बघा तुम्हाला बोलवण्यात आलं होतं, पण 20 तारखेला
जी निवडणूक संदर्भात बघा जे कर्मचारी आणि अधिकारी वर्गांचं सध्या प्रशिक्षण असल्यामुळे या ठिकाणी जी डेट आहे ती या ठिकाणी बघा बदलण्यात आली आहे आणि 21 तारखेला सध्या हे बोलावण्यात आलेलं आहे। तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं एक स्टेटमेंट देखील देण्यात आलं आहे की जे बघा सदर आदेश प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 3 दिवसाच्या आत शिक्षण सेवकाने कामावर रुजू व्हावे असे नमूद करण्यात आले होते, पण त्याऐवजी आदेश प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत शिक्षण सेवकाने हे जे कामावर रुजू व्हावे असं वाचावे। या ठिकाणी बघा जे 3 दिवसात रुजू होण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या, तर आता ती जी आहे ते 30 दिवसापर्यंत तुम्ही या ठिकाणी बघा जे काही शाळा दिलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही रुजू होऊ शकतात असं एक करेक्शन या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर हे जे होतं महत्त्वाचं पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ, तर त्यांचं हे पत्र सध्या निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र होतं। तर एकदा ज्यांचं या ठिकाणी जिल्हा परिषद यवतमाळला सिलेक्शन झालेलं असेल तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं पत्र आहे। तर एकदा हे पत्र देखील तुम्ही व्हेरीफाय करून घ्या आणि जे काही 21/3/2024 जी डेट दिली आहे 11 वाजता स्थायी सभागृह, तर त्या दिवशी तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प या ठिकाणी बघा टंकलिखित करून तसंच जे काही मूळ कागदपत्र आहे ते घेऊन सध्या उपस्थित हे राहायचे आहे। फक्त या ठिकाणी जे काही समांतर आरक्षणाचे उमेदवार असेल तर त्यांनी बघा फक्त त्यांच्यासाठी इथं महत्त्वाची जी सूचना आहे तर ती सूचना जे काही समक्ष प्राधिकारी जे आहे सक्षम प्राधिकारी यांच्याकडून सध्या प्रमाणपत्र हे प्रमाणित करून घ्यायचं आहे। त्यानंतरच त्यांचं पुढची जी कार्यवाही आहे ती या ठिकाणी आदेश निर्गमित करण्यासंदर्भात होणार आहे। तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही आदेशासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या द गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। तसंच बघा ज्यांचं यवतमाळला सिलेक्शन झालं असेल त्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल। तसंच हे जे पत्र आहे ते आपल्या द गुरुजी जे काही टेलिग्राम चॅनल आहे तर त्याच्यावर देखील तुम्हाला या ठिकाणी पत्र मिळून जाईल। व्हिडिओच्या या ठिकाणी बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सध्या लिंक देण्यात आली आहे, तर ती लिंक एकदा चेक करून घ्या आणि आपलं टेलिग्रामला देखील तुम्ही जॉईन व्हा। तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वाची अपडेट होती। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत राहा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।